मामी आहे. नमस्कार. ही माझी मम्मी आहे. नमस्कार. आणि ते सासूबाई आहेत. नमस्कार. हां, सासरे. नमस्कार. ती माझी मोठी बहिणी आहे. नमस्कार. ती मावस बहीण आहे. नमस्कार. ती भाची आहे. नमस्कार. ही पण भाचीच आहे. नमस्कार. ही ननंद आहे. नमस्कार. हां, मागं पण माझी वहिनी आहे. नमस्कार. ही बहीण आहे. नमस्कार. हां, आणि ही छोटी बहीण आहे. नमस्कार. ही माझी मुलगी हुफ्रेश. नमस्कार. आणि उर्वेश. नमस्कार. आणि ही श्रेया भाची आहे. नमस्कार. तो भाचा आहे. आणि ही भाची आहे. आणि ते आमचे मध्यस्थी आहे. नमस्कार. मध्यस्थी आहेत पण आता साईडला ठेवलंय तुम्हाला. आणि ती वहिनी आहे. नमस्कार. हां, चला सगळ्यांची ओळख झाली हो की नाही. हो. मग आता काय उखाणा वगैरे घेणार? हो, घेईन ना. कुठला घेणार आहे? मराठीत म्हणतात पिकॉकला मोर. मराठीत असं म्हणतात? हां, बरं बरं. काय म्हणतात? मराठीत म्हणतात पिकॉकला मोर. फिरदोष रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांसमोर. काय सांगता हो. काल रात्री केलंय. काल रात्री हे नाव ठरवलं. अरे उखाणा म्हणजे काय केक आहे का तू? काल रात्री करून ठेवलाय म्हणताय तू. बरोबर. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? बॉम्बे. कुठे मुंबईत? बॉम्बे सेंटर. तिथेच तुमचं बालपण गेलं? नाही बॉन्ड तिथे झालं. नंतर अंबरनाथला. अंबरनाथला गेले. किती वर्षानंतर अंबरनाथला गेले? जेव्हा आम्ही 4 इयर्स होतो. मग तुम्ही 4 वर्षाचे असताना 1972ला आम्ही शिफ्ट झालो उल्हासनगरला. उल्हासनगरला. नंतर आम्ही अंबरनाथला. तिकडनं अंबरनाथला गेले. वा वा, छान. शाळा कुठली तुमची? गुरु नानक हायस्कूल. कुठे? उल्हासनगर. म्हणजे सगळं बालपण थोडक्यात उल्हासनगर. हां. आणि तुमचं बालपण कुठलं? माझं ठाकुर्ली. ठाकुर्ली. हां, कल्याण आणि डोंबिवलीच्या मध्ये आहे. हां. हां, शाळा तिथं महिला समिती इंग्लिश हायस्कूल. हां, पूर्ण बालपण तिथंच गेलं. मग काय उल्हासनगरला खरेदीला गेला होता? नाही, ॲक्च्युली आम्ही दोघं पण लिओ क्लबमध्ये होतो. लायन्स क्लबचा जे क्लबची युथ youth क्लब आहे, लिओ क्लब, हे अंबरनाथून होते. हां. आणि मी मुंबईहून होते कारण मी तिकडं जॉब करायची. बरं. तर तिकडं लिओ क्लब जॉईन केलेला. मग तुमची ओळख झाली ती त्या क्लबमध्ये झाली? क्लबमध्ये म्हणजे हे लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट होते. हां. आणि आम्ही सुरतला चाललेलो. बॉम्बे सेंट्रल स्टेशनला आमची ओळख झाली पहिली. कारण वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातून क्लब्स येत होते. लिओ क्लब ऑफ अंबरनाथ, लिओ क्लब किती ऑफ वर्षापूर्वीचं सांगताय? 25 इयर्स. 25 इयर्स. 1990 मध्ये साधारण. 91 हां, हो. नाही. हो ना, 91. 91-91 मध्ये तुम्ही एकमेकांना मुंबई सेंट्रल स्टेशनवरती भेटला. नुसती ओळख झाली अशी. हां. तेव्हा फर्स्ट टाइम नुसती माझ्या ग्रुपच्या फ्रेंड्सनी ओळख करून दिलेली. यांची? हां, ह्यांच्याशी. आणि सुरतला जाताना ट्रेन लेट झालेली. त्यांनी मला नाव विचारलं की हे न्यू कमर याचं नाव काय म्हणून. बरं, एक मिनिट. ह्यांनाच विचारलं होतं की ट्रेनमध्ये सगळ्यांना विचारत होता? नाही, मी ग्रुप कोऑर्डिनेटर होतो. हा, ग्रुप कोऑर्डिनेटर. तर मी विचारलं, तर माझा मित्र होता शाहिद म्हणून. तर यांनी ओळख करून दिली. विचारलं नाव काय, तर अनिता आंघोळकर. आणि ती ट्रेन सौराष्ट्र एक्सप्रेस कधीच लेट होत नाही. काय काय? अनिता आंघोळकर. त्यांनी आंघोळ करून टाकलं. तर मी आंघोळ करून आले नसेल म्हणून ट्रेन लेट झाली. तर तेव्हा मला राग आलेला की फर्स्ट टाइम ओळख झाली आणि हे काय उगाचच अशी काहीतरी मस्ती करतात म्हणून. बरोबर, राग येणार नाही तर का? आंघोळकर काय? मग तेव्हापासून यांच्यावर अभिषेक सुरू झाला वाटतं. नाही, मग नंतर आमची अशीच फ्रेंडशिप होती. तेव्हा जेव्हा कळलं तेव्हा काय होतं मनात? सांग. नाही, अभिबद्दल मला खात्री होती हा लव्ह मॅरेजच करणार आहे. हो का? कारण त्याचा मैत्रिणींचा घोळका भरपूर असायचा संगीत. बरं बरं. आणि आम्ही दोघांनी मुलांवर कधीच कुठलं बंधन लादलं नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा, फक्त वाईट मार्गाला जाऊ नका, एवढंच आमचं सांगणं होतं. मग आता कसं वाटतंय? सून कशी आहे? नाही, सून चांगली आहे. त्यांच्या आईकडे. मला माहिती नव्हतं, नंतर लग्न केलं नंतर माहिती पडलं. तोपर्यंत माहीतच नव्हतं तुम्हाला? माहिती असं थोडं थोडं होतं डाऊट. मग दांडिया खेळायला एकट्याच जायच्या? तुम्ही नाही जायचे? मी असं बघायला जात होते, मी आणि माझी मुलगी बघायला जात होते. ते लोक खेळत होते. तेवढ्यात काठीवर काठी कधी बसली तुम्हाला कळलंच नाही. ते म्हणजे पण कसं आहे, जावई कसं आहे? चांगले आहे सगळे, सासू चांगले, चांगले आहे घराचे. द्या. मला समजलं ना, ते मला माहितीच नाही का, म्हणजे हे लोकांनी कधी लग्न केलं, काय केलं, काहीच माहिती नव्हतं. मला तर घरातच असं बंद करून ठेवलेलं. सगळं झाल्यानंतर मग हे लोक माझ्या वडिलांनी मला सांगितलं का असं असं झालं आहे. आणि माझे सासरे आहे, त्यांनी सांगितलं. मग मी तर काय बोललोच नाही, मी टेन्शनमध्येच होतो म्हणून मी कोणाही काहीच नाही बोललो. नंतर थोड्या दिवसानंतर मग सगळं बरोबर झालं. आणि जावई आमचे लय चांगले आहेत, चांगले. घरचे पण सगळे चांगले आहेत, तर सगळेच आमचे सगळे चांगले. वा वा, व्हेरी गुड. मी अभिजितची आजी. मला ती मुलगी फार आवडली आणि मी अभिजितला सांगितलं तू जरूर ती मुलगी कर, माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. व्हेरी. बोला. मी सुद्धा आजी आहे अभिजितची. आणि ही सून आहे, पण माझी सून मला खूप आवडते, खूप हसरी आहे ती. तेच मला आवडतं आणि तिच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आलो हे आम्हाला
मला खूप आवडलं, इथपर्यंत आले तिच्यामुळे मी आली इथपर्यंत. वा वा, कारण एवढ्या हसतायत त्या. एवढे हसते म्हणजे काय, खूपच हसते ती. हो ना. इथपर्यंत आलो आणि तुमची भेट प्रत्यक्ष झाली आमची, ह्याच्यामध्ये धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी अभिजितची बहीण आहे, हा. कारण की माझा भाऊच एवढा स्मार्ट आहे बरं आहे, तर बहिणी असणारच. नवीन मुलगी आली की पूर्वी विचारायचं नाव काय. बरं, आता त्या अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखून त्याला बक्षीस मिळवून द्यायचं त्यांना. घ्या ना पहिली चिठ्ठी. काय आहे बघू. अरे वा, मराठी चित्रपटाचं नाव. घ्या, वेळ सुरू झाली. ऑर्डर, घंटा, बेल, अभिनंदन. तुम्ही काय करत होता ते तरी सांगा ना मला, काय वाचलं होतं. हमाल म्हणजे तुम्हाला काय वाटलं हमाल म्हणजे? तुम्ही म्हणजे काय- मला असं ते समजलं नाही काय. ठीक आहे, मस्त होतं. म्हणजे काय होतं ते. घ्या, झी मराठीकडून ही भेटवस्तू. दुसरी चिठ्ठी घ्या. हिंदी गाणं आहे. माहिती आहे ना? हा, वेळ सुरू झाली. मेरी खिड़की के साथ गाणं गाणं म्हणायला लागेल. सवय होती. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. पिवळी चिठ्ठी घ्या. मराठी म्हण. उतावळा नवरा गुडघ्याला बाशी, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. आधी सारखे मला अजिबात फोन करत नाही. नाही काय असं काय करता. तुम्हाला अपेक्षा विचारला, तुम्ही तक्रारी सुरू केल्या. कधी कराल? फोन केला का तिथं चालू होतो, जल्दी जल्दी बताओ किधर हो. जल्दी जल्दी बताओ तुम किधर हो हा यांच्या प्रेमाचा कोड वर्ड झालेला आहे सर. पण जरा आधीसारखा फोन करा, ती अपेक्षा आहे त्यांची. कामं पण करायचे आहेत ना. हा, कामं करा पण फोन करा ना. असं काय तिला करताय? म्हणणं आहे का 12 तास फोन करा 24 तासात नाही. काय हो, किती? नाही, एकदा गेलं तरी चालेल. ती करते ना 10 टाइम. मी बोलतोच ना तिच्याशी. दुसरी अपेक्षा. आधी सारखे फिरायला म्हणजे असं कुठे नेत पण नाही. असे घरात मित्रांबरोबर जातील, पण आम्हाला नाही नेणार कुठे. पण आधी खूप न्यायचे फिरायला. काय हो, ती फिरायला जायच्या आधी जेवढी भांडणं करते का न्यायच्या टायमाला मूडच निघून जातो तुमचा. हा. तुम्ही भांडण कमी करा असं ते म्हणतात. मग मी रोज फिरायला. तिचं म्हणणं असतं इथं नाही तिथेच चला, तिथे नाही इथेच चला. तर मी जिथे नेतो तिथेच चल ना. काय हो, आता जाईन, जिथे नेतील तिथे जाता. व्हेरी गुड. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरं तर काय नाही, खूप चांगले आहेत म्हणजे असे. तुमच्या 3 अपेक्षा. तिने जरा राग कमी करावा. काय हो, आता झालंय. झालाय. दुसरी ते अपेक्षा. बऱ्यापैकी झालं, पूर्ण नाही झालं अजून. आणि एक अजून अपेक्षा अशी आहे का तिने असंच राहावं, सगळ्यांशी मिळून मिसळून सगळ्यांना आपलेसं करावा. काय हो, मान्य. हो. आणि तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा मला जास्त त्रास देऊ नये. पहिले 2 दिवस मावशीचा नंबर, 2 दिवसांनी आपला नंबर. काय हो, काय झालं सांगा. तुम्ही बोला आता. ॲक्च्युली ज्यादी नंबर दिला नाही ना, तरी मी विचार केला की आता नंबर काढायचा कसा. काढायचं कसा हे तुमच्या मनात सुरू झाली होती. नंतर तुला मला सांगा, घंटी वाजली होती. हां हां आ,